बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुका कुंभोज येथे कुंभेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आज महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी कुंभेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वारणा नदी परिसरातून सुमारे 3 किलोमीटर पायी अंतर कापून 20 कावडीतून वारणा नदीचे पाणी आणून महादेव मंदिरात जलाभिषेक केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी सकाळी काकड आरती झाल्यानंतर प्रजापिता ब्रह्माकुमारी आध्यात्मिक केंद्राच्या वतीने आध्यात्मिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन प्रजापिता ब्रह्माकुमारी आध्यात्मिक केंद्र कुंभोजच्या प्रमुख शिल्पा बहनजी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. यावेळी कुंभेश्वर तरुण मंडळाच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पद्धतीने सायंकाळी भव्य अशा पालखी सोहळ्याचे नियोजन महाशिवरात्री उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कुंभेश्वर महादेव मंदिरात बांधण्यात आलेली आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सकाळी 8 वाजता मुहूर्तमेढ, भजन, अभिषेक, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन कुंभेश्वर महादेव तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. मराठी 24 नव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यांच्या वर्धापनाला आमच्या मनपूर्वक गोकुळ परिवाराच्या वतीने शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी कुठलेही पोर्टल नव्हते त्यावेळी तुमचं सगळ्यात लवकर पोर्टल चालू होतात आणि चांगल्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे. पण तुमच्या सहकार्याने आता नवीन पोर्टल स्थापन केल्यामुळे अनेक झालेला आहे, त्याला इलाज नाही. पण निश्चितच आपलं काम चांगलं आहे. आपण आपलं काम करत जावं